हिंदीमध्ये लिहिणारी कवयित्री आहे विभावरी लिहिले अभिजितची आई. ओके. मला एक प्रश्न असा वाटतंय की तुम्ही नाट्य निर्मिती करता बरोबर, तर नाट्य निर्मिती करता करता पुढे तुम्हाला चित्रपटाची निर्मिती करण्याचं काही आहे आणि तेव्हा या क्षेत्रातून त्या क्षेत्रात जाताना काय दडपण जाणवतं किंवा काय अपेक्षा असतात, कुठल्या गोष्टी तुम्हाला? नाही, चित्रपट निर्मिती करणं मी शेवटी काय केलं तर मी नाटकातून जिकडे माझं पाकीट हरवलंय तिकडेच मी ते शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कळतंय ना की मला ते जे क्षेत्र कळत होतं त्या क्षेत्रातच मी पैसे घातले आणि मी व्यवस्थित त्यातून निभावून गेलो. चित्रपट क्षेत्रामध्ये तुम्हाला पैसे खूप टाकावे लागतात आणि ते मला बर्डन परत एकदा असं वाटतं की मी ते कोणाकडून तरी फायनान्सरकडून बर्डन घ्यायचं आणि नंतर जर का नाही निभावू शकलो तर. पूर्वीपेक्षा आता चित्रपट बनवणं सोपं झालंय असं म्हणतात की पूर्वी रील होते, आता ते नाही, त्यांनी काही फारसा फरक पडतो डिजिटल सगळं आलंय. त्यांनी फारसा काही फरक पडला नाही हो. अच्छा. नाही म्हणजे असं तसं बघायला गेलं तर मग तेव्हा एकेका रेळाचे 400 फुटाच्या रेळाचे 5-5 हजार रुपये होते. तेव्हा ती फिल्म 20 लाखात बनायची. आता तर रेळाची गरज नाहीये, त्यामुळे आता स्वस्तात बनते तर नाहीये, कारण ते कॅमेराज जे आहेत ते महाग झालेत ना. त्याचं जे भाडं होतं ते महाग झालेलं आहे. ते ऑपरेट करणारे जे ऑपरेटर्स होते त्यांचे पैसे वाढलेले आहेत. त्यामुळे आता ते 20 लाखाचे 2 कोटी झाले. 2 कोटी देऊन आपल्याला चित्रपट करण्यासाठी आपल्याकडे 2 कोटी असायला तर हवे. चला 1 कोटी असते, पण 1 कोटी अडकवल्यानंतर त्याची शाश्वती नाही ना, कारण मराठी प्रेक्षक तितका प्रतिसाद देत नाही. मग काय होतं, कुठले तरी चॅनलवाले म्हणतात ठीक आहे चला 20 लाखात मला देऊन टाका. मग निर्माता म्हणतो की जाऊ दे ना, कुठे डब्यात पडण्यापेक्षा ऍटलिस्ट लोकांसमोर हे 20 लाखाला देऊन टाका. म्हणजे 2 कोटी ज्याच्यासाठी खर्च केले, 2 कोटी ज्याच्यासाठी पब्लिसिटी केली आहे, अशा 4 कोटीच्या फिल्मवरती शेवटी आपण 50 लाख घेऊन घरी बसायचं किंवा कोणाचे तरी पैसे. हे गणित मला अजून कुठे सुटत नाही. ते गणित ज्या दिवशी सुटेल, ते ब्रेक इव्हनला येईल तेव्हा कदाचित मी हा विचार करेन, किंवा मी असं काहीतरी गणित मांडेन आधीच की जेणेकरून माझे 4 कोटी टाकले तर 4 कोटी बंद कर, तू बंद कर, मी करतो.